लिपस्टिक आणि अर्थशास्त्राचा काय संबंध आहे? डायरेक्ट संबंध तर लगेच समजून येईल. तो म्हणजे लिपस्टिक किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्री आणि इकॉनॉमीमधलं त्याचं कॉन्ट्रिब्युशन. पण मी त्याबद्दल आज बोलत नाही आहे. अर्थशास्त्र हे खरं ही इंडस्ट्री, ती इंडस्ट्री, एवढं इन्कम, एवढं प्रॉफिट एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे. मला हे परत-परत सांगायला आवडेल, की इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. आपण आत्तापर्यंत ज्या कोणत्या विषयावर बोललो, त्यात बऱ्याचदा ह्युमन बिहेवियर हा इनडायरेक्टली मेन पॉइंट होता. मागच्याच आठवड्यात आपण डिझनी वर्सेस नेटफ्लिक्सबद्दल ऐकलं. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन कमी होण्यामध्ये ह्युमन बिहेवियर आहे किंवा पर्सनल फायनान्स रिलेटेड काही टॉपिक्स आपण ऐकले. लाईक क्रिकेट आणि इन्व्हेस्टिंगमधल्या सिमिलॅरिटीज किंवा ब्रोकन विंडो फॅलेसी यामध्ये ह्युमन बिहेवियर सेंट्रल थीम होती. आजचा विषय पण काहीसा असाच आहे. इकॉनॉमिस्ट्स नंबर्सबरोबरच काही ट्रेंड्स किंवा बिहेवियर्स बघत असतात. त्यातूनच एक थिअरी आली आहे, जिचं नाव आहे लिपस्टिक इफेक्ट. लिपस्टिक इफेक्टप्रमाणे आर्थिक मंदीत जेव्हा सगळ्या इंडस्ट्रीज आणि सेक्टर्स स्वतःचे सेल्स वाढवण्याच्या मागे असतात, तेव्हा लिपस्टिक्सचे सेल्स मात्र वाढतच असतात. लेट अस सी हा नेमका काय प्रकार आहे. लिपस्टिक इफेक्ट थिअरीनुसार आर्थिक संकटाचा सामना करताना कन्झ्युमर्स कमी किमतीच्या लक्झरी वस्तू खरेदी करतात. म्हणूनच अतिमहाग परफ्युम्स, कपडे, हँडबॅग्स वगैरे विकत घेण्याऐवजी लो तिकीट आयटम पण त्यातल्या त्यात लक्झरी लिपस्टिक घेणं स्त्रिया प्रेफर करतात. यात हे अझम्पशन असतं की क्रायसिस सिच्युएशनमध्ये देखील कन्झ्युमर्स लक्झरी प्रोडक्ट्स घेणं थांबवत नाहीत. पण ते असे प्रोडक्ट्स विकत घेतात जेणेकरून त्यांच्या बजेटला जास्त धक्का बसणार नाही. आणि हे असं लिपस्टिक पुरता मर्यादित नाही आहे. कोणत्याही कॅटेगरी ऑफ प्रोडक्ट्समध्ये कन्झ्युमर्स त्यातल्या त्यात लो तिकीट पण लक्झरी आयटम्स विकत घेताना आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल स्वस्त गॅजेट्स, बियर्स वगैरे. अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक ज्युलियट शोर यांनी त्यांच्या 1998च्या द ओव्हरस्पेंट अमेरिकन पुस्तकात लिपस्टिक इफेक्ट प्रथम मांडला होता. त्या म्हणाल्या होत्या, "दे आर लुकिंग फॉर अफोर्डेबल लक्झरी, द थ्रिल ऑफ बाईंग इन अन एक्सपेन्सिव्ह डिपार्टमेंट स्टोअर, इंडल्जिंग इन अ फॅन्टसी ऑफ ब्युटी अँड सेक्सीनेस, बाईंग होप इन अ बॉटल. कॉस्मेटिक्स आर एन एस्केप फ्रॉम अन अदरवाईज ड्रॅब एव्हरीडे एक्झिस्टन्स." ज्याचा अर्थ ते परवडणारी लक्झरी शोधत असतात. महागड्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदी करण्याचा थ्रिल, सौंदर्य आणि सेक्सीनेसच्या कल्पनेत गुंतून लिपस्टिकच्या बाटलीत आशा विकत घेत आहेत. कॉस्मेटिक्सना रोजच्या उग्र जीवनापासून सुटका म्हणून पाहत आहेत. त्यानंतर पहिल्यांदा त्याचा अनुभव US मध्ये 9/11 अटॅक्स नंतर झाला. तेव्हा कॉस्मेटिक कंपनीजची ओनर एस्टी लॉडरने याचं ॲनालिसिस सर्वांसमोर मांडलं. 9/11 अटॅक्स नंतर US मध्ये काही काळ मंदीचं वातावरण होतं आणि त्यानंतर लिपस्टिकचे सेल्स वाढले. नंतर जुना डेटा पाहिल्यावर देखील असंच ॲनालिसिस लोकांनी केलं. प्रत्येक आर्थिक मंदीमध्ये लिपस्टिकचे सेल्स वर जाताना दिसले. 1929 ते 1933मध्ये आर्थिक मंदी असतानाही लिपस्टिकचे सेल्स वाढत होते. त्याचबरोबर 1973 ते 2001मध्ये जेव्हा जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस आले, तेव्हा लिपस्टिकचे सेल्स वाढलेले दिसले. पण 2008च्या क्रायसिसनंतर स्पेसिफिकली लिपस्टिकचे सेल्स कमी झालेले, पण ओव्हरऑल कॉस्मेटिक इंडस्ट्री वाढत होती. कोविडमध्ये मास्कचा वापर जास्त असल्याने लिपस्टिक इफेक्ट लिपस्टिकवर न दिसता इतर ठिकाणी आपल्याला दिसून आला. स्त्रियांनी लिपस्टिक्सचा वापर कमी केला, पण आयलायनर्स, मस्कारा, चष्मे, केसांचे रंग किंवा नेल पॉलिश वगैरेची डिमांड वाढली. US मध्ये नेल पॉलिशचे सेल्स 2020मध्ये 200% वाढले. तर चायनामध्ये आय कॉस्मेटिक्सचे सेल्स दुप्पट झाले. त्याचबरोबर लक्झरी परफ्युम्सचे सेल्स पण तेवढेच वाढत होते. इंडियामध्ये देखील असे ट्रेंड्स काही प्रमाणात दिसले. शॉपर स्टॉपमध्ये आय लायनर्सचे सेल्स 33% वाढले. खरं तर कॉस्मेटिक इंडस्ट्री खूप प्रमाणात रिसेशन प्रूफ आहे आणि असे बरेच उदाहरणे किंवा एम्पिरिकल एव्हिडन्सेस आहेत. पण मला वाटतं की कॉस्मेटिककडेच न पाहता आपण ती मानसिकता ओळखली पाहिजे. जर तुम्हाला तुमचे पैसे खर्च करायचे नसतील, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही काय विकत घ्याल? हे कळणं महत्त्वाचं आहे आणि त्यावर बऱ्याच गोष्टी कळू शकतात. फॉर एक्झाम्पल,
समजा तुमचं स्वतःचं बिझनेस आहे, तर तुम्ही ह्या अँगलने विचार करू शकता की अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही तुमच्या दुकानात विकण्यासाठी ठेवू शकता, किंवा असा कोणता प्रोडक्ट आहे जो तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता, ज्यात तुम्हाला रिसेशनचा धक्का बसणार नाही. ऑल्सो जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तर तुम्ही अशा गोष्टींचा ट्रेंड ट्रॅक करू शकता, वेळेत एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. ऑब्व्हियसली कोणतेही डिसिजन्स घेण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्या, आणि ऑब्व्हियसली या सगळ्यामध्ये रिस्क पण तेवढीच इन्व्हॉल्ड असते. पण ते म्हणतात ना, छोटी छोटी खुशियाँ, ते हेच. कठीण काळातही प्रत्येक माणूस लहान सहान गोष्टींमधून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. ते इथे आपल्याला दिसून येतं. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.